आज ना माझ्या आईला ना सांगतेच, माझ्यानं नाही राहणं होत इथं. यांचं लई ऐकून घ्यावं लागते सारखं सारखं. एक काम तर ऐकत नाही आणि नुसतं ऐकून घ्यावं लागतं यांचं. माझ्या आईलाच फोन करते आता. मला लई वैताग आलाय. हॅलो. आई, काय ग, काय करते? बरी का? बरी. अगं, कोण वहिनी का? तुम्ही तर माझ्या भांडणच घेत राहता का माय सदानदा? होय माय, तुमचं काय ऐकायचं म्हणलं की ना माझं काय सांगायचं राहून जातं. मग काय नाही ग, ते ते अगं ती पाहुणं नाही का, अगं ती लय वैताग आणते मला, माहितीये का तुला? अगं घरात, तुला माहितीये का घरात काहीच आणत नाही. मग अगं 3 दिवस झालं तेल नाही भाजीला, माहितीये का तुला? मी तशीच भाजी करते. मग कुठलंच काय आणत नाहीत बघ. आणि सांगले काय म्हणतात की किती ओरडत, माहितीये का? अगं 3 दिवस झाले मी त्याला सांगते दळण दळून आणा. चपातीचं पीठ संपले. झट काढून ऐकत नाहीत, माहितीये का तुला? कामावून रात्रीला येतात, 12-1 वाजता कामावून येतात. लोक सगळे सकाळी 10 वाजता जाऊन 6 वाजे तर घरला येतात. तर हे 10ला जाऊन 10लाच घरला येतात. तुला माहितीये का मला लय वैताग आलाय का, मला राहायचंच नाही. काय तू काय सांगतेस आता? अगं नाही आई, तू कशाला सांगते? मला काही माहित नाही. मी यांना बघ फारकतच देणार आहे. तलाकच देणार आहे आता. ते काय बी असू दे, मला नाही माहिती. भाजीवरची भाकर राहू दे, काय बी राहू दे. मला नाही राहायचं माहिती. अगं तुला हे बघ, तू मला सांग, अगं एका लेकराला कपडे धड राहिले नाहीत अंगावर. एवढं म्हणजे नाही फाटून घ्यात कपडे, तर कपडे आणा म्हणलं तरी म्हणतात की पैसे आले नाहीत, थांब मजुरीचे पैसे आले नाहीत, थांब. किती दिवस थांब. फियाला येतं आणि पैसे नाहीत होय. तू काही बोलत नाहीस त्यांना. सांग दादाला, बोल म्हणा त्यांना. अगं मला लई वैताग आलाय, माहितीये का? नको झाले बघ मला. बर, ठीक आहे, मग सांग दादाला. यांना चांगलंच सांगायला. हे ऐकत नाहीत अगं, मस्त तर निवळ ऐकत नाही, माहिती का? मी तर काय बोललो ना लोक सांगू मला मारायला येतात, माहिती आहे का तुला? बरं ठीक आहे. सांग. बरं ठीक आहे. ठेव. काय बाई, एक लेक म्हणून लग्न जर करून दिलं तर तिला माहेर एवढं फरक असतं का? म्हणजे आई म्हणती, माय तुला दिलेलेच घर तुझं घर असतं शेवटपत्र. माहेरात आलं तर काय तुटणार नाही, फाटणार नाही. मग आता काय जीव गेला तर इथंच राहायचा वय? माहेरामध्ये लहानाचं मोठं व्हायचं, 9 महिने पोटात ठेवून जन्म देऊन लहानाचं मोठं 18 वर्षाची करून लग्न करून देतात. एवढा पुरतच असतो आई वडिलांचं. आता म्हणजे आई म्हणली असती ना, पण मला जाऊ दे माय, मरू दे, तुझं निघून ये, मग माहेरा म्हणली असती का नाही? पण म्हणजे आई तर उलटच बोलती बाई. मग ती नाही, मा घर सोडून यायचं नाही, दिलेले घरच ते घर शेवटपत्र असतं. माहेर हे परकच असतं म्हणती. माहेर एवढं परक असतोय काय बाई, मला तर काय कधी कळतच नाही.